श्री शिवलीलामृत अध्याय 13वा. दक्षसंहार, त्रिपुरसंहार, शिवपार्वती विवाह, तारकासुराचा वध. दक्षसंहार. श्री गणेशाय नमः. अर्पणेचा म्हणजे पार्वतीचा हृदयनाथ, मदनांतक, गणेशाचा पिता अशा भगवान शंकरांच्या चरणांना आपण भक्तिभावाने वंदन करूया. पुराणकार सूत शौनकादींना स्कंद पुराणातील कथा सांगू लागले. कथा आहे प्राचीन काळची. प्रजापती दक्षाला सती म्हणजे दक्षायनी नावाची मुलगी होती. ब्रह्मदेवांच्या आज्ञेनुसार तिचा विवाह शंकरांशी झाला होता. एकदा दक्ष कैलास पर्वतावर गेला होता. तेथे असलेल्या सर्व ऋषीमुनींनी दक्षाला उत्थापन देऊन वंदन केले, परंतु शंकरांनी त्याला वंदन केले नाही. या अपमानाने दक्ष रागावला, संतप्त झाला. तो तेथे सर्वांच्या देखत शंकरांची निंदा करू लागला. अहो, ज्याला सर्व देव वंदन करतात त्या जगदात्मा भगवान सदाशिवाचे महात्म्य दक्षाला माहीतच नव्हते. तो म्हणाला, काय हा शंकर? हा गळ्यात नरमुंड माळा घालतो, गजचर्म पांघरतो, हा हाती नर कपाल घेऊन भिक्षा मागत फिरतो, शमशानात राहतो, अंगाला चिताभस्म लावतो, गळ्यात साप धारण करतो, हा सदैव भूतप्रेतांच्या संगतीत राहतो. याला थोर असे कोण म्हणणार? हा ज्याला जे देणे योग्य नाही त्याला ते देतो. याला देव असे कसे म्हणावे? हा क्रोध संतप्त होऊन आपल्या तृतीय नेत्राने सगळे जग जाळावयास तयार असतो. याने अनेक दैत्यांना वर नेऊन उन्मत्त केले. हा डोक्यावर पाणी घेतो, स्वतःच्या कीर्तनात नाचत सुटतो, हा बैलावर बसून फिरतो, असा हा अमंगल अपवित्र आहे. अशा याला देव कोण म्हणणार? शिवशंकरांची अशी निंदा करून दक्ष निघून गेला. मग भेटेल त्याच्याजवळ तो अशीच शिवनिंदा करीत असे. तो शिवपूजा करीत नसे, यज्ञभाग देत नसे. अहो, त्या दक्षाची आयुष्य मर्यादा संपत आली होती. म्हणूनच त्याला शिवनिंदा करण्याची दुर्बुद्धी झाली. जो शिवभजन करीत नाही त्याच्यावर संकटे कोसळतात. ज्याला उमानाथ सदाशिव आवडत नाही त्याचे यज्ञ, याग, जप, तप सगळे काही व्यर्थ जाते. जो शिवनिंदा करतो तो दुष्ट दुर्जन होय. अशा अपवित्र मनुष्याला स्पर्श करू नये. एकदा दक्षाने एक मोठा यज्ञ आरंभिला होता. त्या यज्ञासाठी अनेक ऋषीमुनी तपस्वी आले होते. ब्रह्मा, विष्णू, इंद्र सर्व देवांनाही आमंत्रण दिले होते, परंतु शंकरांना अगदी जाणून बुजून बोलवले नव्हते. आपल्या पित्याने एक मोठा यज्ञ सुरू केला आहे ही बातमी सतीला समजली, पण या यज्ञासाठी आपणास कसे बोलावणे आले नाही याचे तिला मोठे आश्चर्य वाटले. कदाचित कामाच्या गडबडीत राहून गेले असेल, विसरले असतील असे तिला वाटले. मग ती भगवान शंकरांना म्हणाली, नाथ, माझ्या बाबांनी मोठा यज्ञ सुरू केला आहे. माझ्या सर्व बहिणींना मोठ्या सन्मानाने नक्कीच बोलावले असणार. मला निमंत्रण पाठवायचे विसरलेले दिसतायत, परंतु माहेरी जायला निमंत्रणच कशाला हवे, म्हणून मी आता माझ्या वडिलांकडे जाते. सती असे बोलली असता भगवान शंकर म्हणाले, कल्याणी, मी सांगतो ते ऐक. तू तिकडे मुळीच जाऊ नकोस. तुझ्या वडिलांना जे देव, असुर, ऋषीमुनी आदरणीय वाटतात ते सगळेजण त्या यज्ञात उपस्थित झाले असणारच. तुझ्या पित्याला तुझ्याबद्दल प्रेम, आदर, आपुलकी नाही, म्हणून त्याने तुला बोलाविले नाही. हे सुंदरी, जे लोक दुसऱ्याच्या घरी बोलावले नसताना जातात तेथे त्यांना मृत्यूपेक्षाही अधिक दुःखदायक अपमान सोसावा लागतो. तुझा पिता माझी सतत निंदा करतो, माझा द्वेष करतो. अशा परिस्थितीत जर तू त्याच्याकडे गेलीस तर तो तुझा अपमान करील. तो अपमान तुला सहन होणार नाही. ज्याच्या मनात आपल्याबद्दल प्रेम नाही, आपुलकी नाही, त्याचे तोंड सुद्धा पाहू नये. म्हणून तू तुझ्या पित्याच्या यज्ञात जाऊ नकोस. शंकर असे सांगत होते. त्यावेळी नारद मुनी तेथे आले. त्यांचा सल्ला विचारला असता ते म्हणाले, वडिलांच्या घरी जाण्यास बोलावणे कशाला हवे? यात मानापमानाचा प्रश्नच येत नाही. आनंदाने जावे. मग अनुमती मिळताच सती नंदीवर बसून 60,000 रुद्रगणांसह दक्षाच्या यज्ञाला निघाली. सती निघून गेल्यावर शंकर म्हणाले, आपल्या पित्याकडून सतीचा नक्कीच अपमान होईल. सती दक्षाच्या यज्ञमंडपात आली, पण तिच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. अत्यंत सुशोभित केलेल्या त्या भव्य यज्ञमंडपात
ऋषी मुनी देव आपापल्या पूज्यस्थानी बसलेले होते. तेथे फक्त भगवान शंकर नव्हते. बाकी सगळे देव तेथे उपस्थित होते. शंकराचा द्वेष करणारा दक्ष यज्ञकुंडात आहुती टाकत होता. सती दक्षाजवळ गेली, पण दक्षाने तिच्याकडे ढुंकून सुद्धा पाहिले नाही. त्याने सतीला पाहून तोंड फिरविले. सतीचा हा उघड उघड अपमान होता. आदी माया भवानी, अनंत ब्रह्मांडाची जननी अशा सतीचा झालेला अपमान पाहून तेथे उपस्थित असलेले सर्व देव भयभीत झाले. अवघ्या ब्रह्मांडाला जाळून भस्म करू शकणारे भगवान शंकर सतीचा झालेला हा अपमान मुळीच सहन करणार नाहीत. ते दक्षाला जाळून टाकल्याशिवाय राहणार नाहीत, असे सगळेजण म्हणू लागले. सतीला हा अपमान सहन झाला नाही. त्या यज्ञात दक्षाने इतर मुलींच्या पतींचा, आपल्या जावयांचा मोठा आदर सत्कार केला, पण तो सतीशी एक शब्दही बोलला नाही. या अपमानाने सती पेटून उठली. रागाने बेभान झालेल्या सतीने आकाशातून वीज कोसळावी त्याप्रमाणे त्या यज्ञकुंडात उडी टाकली. हे पाहून सर्वत्र हाहाकार झाला. पृथ्वी डळमळू लागली. पाताळातील शेषनाग थरथरू लागला. कैलास लोक, वैकुंठ लोक गदागदा हलू लागले. आता जगप्रलय होतो की काय असे सर्वांना वाटले. सगळे देव ऋषी अवाक झाले. यज्ञकृत्यात मग्न असलेले ऋषी भीतीने इकडे तिकडे धावू लागले. क्रोधाग्नीने भडकलेले शिवगण आरडाओरडा करत शंकरांकडे गेले. दक्षाच्या यज्ञात जे जे घडले ते सर्व त्यांनी शंकरांना सांगितले. ते ऐकताच शंकर प्रलयाग्नीप्रमाणे भडकले. त्यांनी क्रोधाने आपल्या जट्टा आपटल्या. त्या क्षणी साक्षात प्रलयाग्नी असा वीरभद्र तेथे प्रकट झाला. तो हात जोडून शंकरांना म्हणाला, प्रभो, या सेवकाकडे काय काम आहे? ताबडतोब आज्ञा करा. त्यावेळी प्रलयाग्नी व द्वादश सूर्य एकत्र आले आहेत असे वाटत होते. त्या तेजात चंद्र सूर्य बुडत आहेत. आकाशातील सर्व नक्षत्रे गळून पडत आहेत असे वाटत होते. तिकडे दक्षाच्या प्रसादावर रक्ताचा पाऊस पडू लागला. दिवसा घुबडे ओरडू लागली. दक्षाच्या शरीरातील सर्व शक्ती नाहीशी झाली. शंकरांनी वीरभद्राला सगळी हकीकत सांगितली व त्याला आज्ञा केली, वीरभद्रा, ताबडतोब जा व दक्षासकट दक्ष यज्ञाचा संहार कर. भगवान शंकरांची आज्ञा शिरसावंद्य मानून महाबली वीरभद्र दक्ष यज्ञाकडे निघाला. 21 पद्म शिवसैन्य त्याने बरोबर घेतले होते. तो मनोवेगाने धावत निघाला. त्याच्या पाठोपाठ 60 कोटी शिवगण घेऊन स्वतः शंकरही निघाले. विश्वसंहारक वादळ यावे त्याप्रमाणे वीरभद्र दक्ष यज्ञाजवळ येऊन धडकला. वीरभद्र आलेला पाहताच सर्व देवांच्या मनात कापरे भरले. ते वाट दिसेल तिकडे धावत सुटले. अनेकांची धोत्रे सुटली. अनेकांना हागमुत झाली. चंद्र कोंबड्याचे रूप घेऊन पळून गेला. यमाने बगड्याचे रूप घेतले. सूर्याने कबुतराचे रूप घेतले. अनेक जण अनेक पक्ष्यांची रूपे घेऊन पळाले. वीरभद्र आपल्या सैन्यासह यज्ञशाळेत शिरला. तेथे जे सापडेल त्या सर्वांना त्याने ठार मारले. अनेकांची डोकी फोडली. कित्येकांचे पाय कापून टाकले. असंख्यांचे डोळे फोडले. अनेक ऋषींना आडवे पाडून त्यांच्या जटा व दाढ्या उपटून काढल्या. इतक्यात भगवान शंकरही तेथे आले. त्यांनी दक्ष यज्ञाचा पूर्ण विध्वंस केला. भीतीने थरकाप उडलेला दक्ष लपून बसला, पण वीरभद्राने त्याला शोधून बाहेर काढले. तलवारीच्या एकाच फटक्यात त्यांनी दक्षाचे मुंडके उडवले. दक्षाचे मस्तक उंच आकाशात उडाले व जमिनीवर कोसळले. वीरभद्राने ते आपल्या पायाखाली रगडून त्याचा चेंदामेंदा केला. अशा रीतीने शंकरांचा द्वेष करणाऱ्या दक्षासकट त्याच्या यज्ञाचा पूर्ण विध्वंस झाला. मग ब्रह्मदेवादी सर्व देव भगवान शंकरांजवळ आले. त्यांनी शंकरांची स्तुती करून त्यांना शांत केले व दक्षाला जिवंत करण्याची विनंती केली. तेव्हा शंकरांनी दक्षाच्या धडाला बकऱ्याचे मस्तक जोडून त्याला जिवंत केले. त्याला उपदेश केला व तेथेच कणखल क्षेत्री त्याला तप करण्यास सांगितले. मग भगवान शंकर एकटेच आनंदवनात तपश्चर्येसाठी निघून गेले. 1000 वर्ष ते तेथे तपश्चर्या करीत होते. त्रिपुर संहार. दक्ष कन्या सती यज्ञकुंडात जळून मेल्यावर संतप्त झालेल्या शंकरांनी दक्षासकट त्याच्या यज्ञाचा विध्वंस केला. देवांच्या विनंतीनुसार पुन्हा त्या दक्षाला जिवंत करून भगवान शंकर आनंदवनात जाऊन तपाला बसले. त्यावेळी ती सती हिमालय व त्याची पत्नी मेना यांच्या पोटी कन्यारूपाने जन्मास आली. तिचे नाव पार्वती. पार्वती म्हणजे साक्षात आदिमाया जगदंबिका.
तिच्यासारखी सुंदर स्त्री अवघ्या ब्रह्मांडात नव्हती. पार्वती म्हणजे सौंदर्याची, लावण्याची साक्षात खाणच होती. तिच्या सौंदर्याचे वर्णन करणे सहस्त्रमुखांच्या शेषालाही शक्य नव्हते. तिचे नेत्र विशाल होते, मुख कमलासारखे होते. इंद्रनील मण्याप्रमाणे ती घनश्याम वर्णी होती. तिच्या दंततेजाने पाषाणसुद्धा रत्नासारखे दिसत. ती प्रणव स्वरूप अत्यंत शक्तींची स्वामिनी होती. तिच्या अंगाचा सुवास ब्रह्मांडाचा भेद करून जात असे. ती जेथे पाय ठेवीत असे तेथे दिव्य कमळे उमटत. त्यांचा सुवास वसंतालाही वेड लावत असे. अशा त्या त्रैलोक्य सुंदर पार्वतीचे लावण्य पाहून देवस्त्रिया सुद्धा लज्जित होत असत. अशी ती पार्वती मोठी झाल्यावर तपश्चर्येस बसलेल्या शंकरांची भक्तिभावाने नित्य सेवा करू लागली. भगवान शंकर मात्र सदैव डोळे मिटून ध्यानस्थच बसलेले असत. त्यावेळी तारकासूर नावाचा एक महादैत्य उन्मत्त झाला होता. त्याला ताराक्ष, कमलाक्ष व विद्युन्मालिनी असे 3 पुत्र होते. ते तिघेही अत्यंत बलाढ्य होते. त्या तिघांनी भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर तपश्चर्या सुरू केली. ते नित्य सहस्त्रदल कमलांनी शंकरांची पूजा करीत असे. एकदा कमळे मिळाली नाहीत म्हणून त्या तिघांनी आपले नेत्रकमळे काढून भगवान सदाशिवाला अर्पण केली. इतकेच नव्हे तर त्यांनी स्वतःची शिरकमळे सुद्धा सदाशिवाला अर्पण केली. त्यांच्या या अलौकिक आराधनेने भगवान शंकर प्रसन्न होऊन त्यांनी त्या तिघांना जिवंत केले व त्यांना हवा असलेला वर दिला. त्यामुळे ते तिघेही अत्यंत उन्मत्त झाले. ब्रह्मदेवानेही त्यांना आकाशसंचारी 3 नगरे दिली आणि त्यांना वर दिला. ही 3 नगरे दिव्य सहस्र वर्षात एकदा अगदी क्षणभरच एकत्र येतील. तो क्षण साधून जो धनुर्धारी या नगरांना दिव्य बाण मारील त्याच्या त्या बाणाने तुमच्या या नगरांसह तुमचा संहार होईल. या वरदानाने त्या असुरांना अत्यानंद झाला. मग त्यांनी आपल्या आसुरी बळाने अवघ्या त्रैलोक्याला त्राही भगवान करून सोडले. त्यांनी देवांना पळताभुई थोडी केली. पृथ्वीवर तर त्यांनी अनन्वित छळ सुरू केले. सगळीकडे हाहाकार झाला. मग सगळे देव ऋषी वैकुंठात विष्णूकडे गेले. सर्व जगाच्या पालनकर्त्या विष्णूंना प्रार्थना करून त्यांना सगळी हकीकत सांगितली. विष्णू त्या सर्वांबरोबर शंकरांकडे आले. त्यांनी शंकरांचे स्तवन केले. तेव्हा प्रसन्न झालेले शंकर म्हणाले, वर मागा. तेव्हा देव म्हणाले, त्रिपुरसुरांनी अवघ्या त्रैलोक्याचा छळ सुरू केला आहे. देव ऋषी पदभ्रष्ट झाले आहेत. तेव्हा त्या दैत्याचा बंदोबस्त करा. देवांनी अशी प्रार्थना केली असता भगवान शंकरांनी त्रिपुरसुरांचा संहार करण्याचा निश्चय केला. ते देवांना म्हणाले, मी त्रिपुरसुराचा नाश करीन. त्यासाठी मला एक रथ हवा आहे. देवांनी तसा रथ देण्याचे मान्य केले. मग पृथ्वीचा रथ केला. त्याला सूर्य चंद्र ही 2 चाके लावली. मंदरगिरी हा ध्वज, 4 पुरुषार्थ हे त्या रथाचे खांब झाले. 4 वेद हेच रथाचे घोडे. 6 शास्त्रांचे दोर, पुराणांचे तटबंध, उपपुराणांचे खिळे लावले. मेरू पर्वताचे धनुष्य, त्याला वासुकीची दोरी लावली. भगवान विष्णू हाच बाण केला. असा अद्भुत रथ शस्त्रास्त्रांनी सज्ज केला. मग भगवान शंकर धनुष्यबाणांसह रथावर चढले. परंतु रथ पाताळात जाऊ लागला तेव्हा नंदीने आपल्या शिंगांनी तो वर काढला. मग शंकरांनी एक पाय रथावर व दुसरा पाय नंदीवर ठेवून युद्धाला सुरुवात केली. घनघोर युद्ध सुरू झाले. वीरभद्राने असंख्य असुरांचा संहार केला. परंतु दैत्याच्या जवळ अमृतकुंभ होता. त्यामुळे दैत्य पुन्हा पुन्हा जिवंत होत होते. मग शंकरांनी मेघास्त्र सोडून सर्व अमृतकुंभ बुडवून टाकले. मग त्रिपुरसुरांचे व शंकरांचे एक दिव्य सहस्र वर्ष घनघोर युद्ध चालले. शंकरांच्या शरीरातून घामाच्या धारा वाहू लागल्या. त्या घामातून भागीरथी नदी निर्माण झाली. त्यांच्या नेत्रातून जे जलबिंदू बाहेर पडले त्यापासून रुद्राक्ष निर्माण झाले. दैत्य स्त्रिया पतिव्रता होत्या. त्यामुळे शंकरांना विजय मिळवत नव्हता. म्हणून श्रीकर बौद्ध रूपाने दैत्य स्त्रियांत शिरला. त्याने त्यांना अपवित्र असे चार्वाकशास्त्र सांगितले. ते ऐकून दैत्य स्त्रिया पतिव्रताचा त्याग करून व्यभिचार करू लागल्या. त्यामुळे दैत्यांचे बळ कमी झाले. मग एक क्षण असा आला की 3 नगरे एकत्र आली. त्या क्षणी शंकरांनी विष्णू बाणाला पाशुपतास्त्र सोडले. तो बाण सोडला. आकाशातील विजेप्रमाणे असलेला तो बाण प्रलयकारी आवाज करीत वेगाने निघाला. त्या बाणाच्या आवाजाने देवांची विमाने दूर गेली. दैत्य दराखोरात लपून बसले.
तृतीय नेत्र उघडलेल्या शंकरांच्या त्या बाणाच्या आघाताने ते तिन्ही दैत्य त्यांच्या 3 नगरांसह जळून भस्म झाली. त्रिपुरसुरांचा वध होताच देवांनी शंकरांचा जय जयकार केला. आकाशातून पुष्पवृष्टी सुरू झाली. सर्व देवांनी शंकरांची स्तुती केली. ही घटना कार्तिक पौर्णिमेला घडली. त्याची स्मृती म्हणून तेव्हापासून त्रिपुरारी पौर्णिमा हा उत्सव सुरू झाला. शिव पार्वती विवाह. भगवान शंकरांनी त्रिपुरसुरांचा संहार केल्यामुळे त्यांचा पिता तारकासूर अत्यंत संतप्त झाला. त्याने त्रैलोक्यात अगदी प्रलय काळ सुरू केला. सगळ्या देवांना त्याने पळवून लावले. चंद्र, सूर्य यांना पकडून नेले. गंगादी पवित्र नद्यांना, त्याचप्रमाणे सर्व देवस्त्रियांना त्याने आपल्या दासी केल्या. देवलोकावर हे मोठेच संकट आले होते. आता काय करावे या प्रश्नाने सगळे देव अगदी हैराण झाले. ब्रह्मा, विष्णू व इंद्र एकांतात बसून विचार करू लागले. आता यावर एकच उपाय, शिव-पार्वती विवाह घडून आणावा. शिव-पार्वती यांना जो पुत्र होईल तोच तारकासुराचा वध करील. पण हे कसे घडून येणार? शंकर तर महायोगी, ब्रह्मचारी, त्यांना विवाह करण्याची इच्छा कशी होणार? कोण करणार हे काम? आणि विचार करता करता त्यांना उपाय सापडला. त्यांनी मदनाला बोलावून सांगितले, तू शिव-पार्वतीचे ऐक्य घडवून आण. शंकर आता हिमालयात तप करीत आहेत. त्यांच्या मनात तू मदन पीडा निर्माण कर. देवांनी अशी विनंती केली असता मदनाने मोठ्या आनंदाने काम स्वीकारले. तो आपल्या सर्व आयुधासह रतीला बरोबर घेऊन हिमालय पर्वतावर गेला. त्यांच्या मदतीला वसंत ऋतूही गेला. भगवान शंकर तेथे तप करीत बसले होते. तेथे ते सर्वजण गेले. रतीने पार्वतीचे रूप धारण केले. वसंताने सगळे वन शृंगारले, नटवले. त्या वनात एकाएकी वसंत ऋतू सुरू झाला. वृक्षवेलींना बहार आला. कोकिळांचे कुंजन सुरू झाले. भ्रमरांनी मधुपानासाठी गुंजार सुरू केला. सगळे वन सुगंधाने भरून गेले. मग मदनाने शंकरांच्या मनात प्रवेश केला. ध्यानस्थ बसलेल्या शंकरांचे मन विचलित झाले. त्याच वेळी कामातूर झालेली पार्वती शिवापुढे उपस्थित झाली. आपल्याला काय होत आहे हे शंकरांना समजेना. त्यांनी ध्यान सोडून डोळे उघडले. समोरच त्यांना मदन दिसला. ही सगळी करणी या मदनाचीच आहे हे त्यांनी ओळखले. त्या क्षणी रागाने बेभान झालेल्या शंकरांनी आपला तृतीय नेत्र उघडून त्यातील तेजाने मदनाला जाळून टाकले. तो दिवस होता फाल्गुन पौर्णिमेचा. कामदहनाची स्मृती म्हणून तेव्हापासून हुताशनी पौर्णिमेचा सण सुरू झाला. त्यावेळी शंकरांच्या अवतीभोवती असलेल्या शिवगणांनी शंखध्वनी करून अश्लील शब्दात मदनाची टिंगलटवाळी केली. मदन जळून गेल्यावर त्याच्या विरहाने व्याकुळ झालेली रती शोक करू लागली. तेव्हा कृष्ण अवतारी रुक्मिणीच्या पोटी तुझा पती पुन्हा अवतार घेईल असे सांगून शंकर पुन्हा तपश्चर्येसाठी बसले. भगवान शिवाची आपल्याला प्राप्ती व्हावी म्हणून हिमालय कन्या पार्वती खडतर तपश्चर्या करीत होती. सर्व देव ऋषींची इच्छा होती की शिव-पार्वतीचा विवाह व्हावा. सर्व ऋषींनी शंकरांना प्रार्थना केली. भगवान सदाशिवा हिमालय कन्या आपल्या प्राप्तीसाठी खडतर तपश्चर्या करीत आहे. आपण तिची इच्छा पूर्ण करावी. शंकर म्हणाले, ठीक आहे, मी आजच माझ्या भक्ताची भेट घेतो. मग पार्वती खरोखरच आपल्याशी विवाह करू इच्छिते का याची परीक्षा पाहण्याचे शंकरांनी ठरवले. एक दिवस भगवान शंकर बटुवेश धारण करून पार्वतीकडे गेले. बटूने पार्वतीला विचारले, तू हे खडतर तप का बरे करीत आहेस? भगवान सदाशिवांची प्राप्ती व्हावी म्हणून मी हे तप करीत आहे असे पार्वतीने सांगताच तो बटू मोठमोठ्यांदा हसू लागला. तो म्हणाला, अगं वेडे, तू पर्वतराज हिमालयाची कन्या आणि त्या भिकाऱ्या शंकराची इच्छा बाळगतेस. अगं, तुला वेड तर लागले नाही ना? काय आहे त्या शंकराजवळ? तो शंकर अगदी भिकारी, महाक्रोधी आहे. त्याचे वस्त्र म्हणजे हत्तीचे कातडे, गळ्यात अलंकार म्हणून साप घालतो, स्मशानाच्या भूतपिशाचांच्या संगतीत राहतो, नंदीवर बसतो, वाटेल तसले घाणेरडे दुर्गंधी कातडे नेसतो. तुझ्यासारख्या सुंदरीला शंकर हा पती म्हणून मुळीच योग्य नाही. त्या वृद्ध म्हाताऱ्यापेक्षा तू विष्णूची इच्छा धर, त्याच्या गळ्यात वरमाला घाल. बटूच्या या बोलण्याने पार्वती अतिशय रागावली. तिचे डोळे लाल झाले. तिचे ओठ संतापाने थरथरू लागले. ती त्या बटूला म्हणाली, अरे शिवनिंदका, तुला शिवमहात्म्य कसे कळणार? तू अत्यंत दुष्ट शिवनिंदक आहेस. तू ब्राह्मण आहेस म्हणूनच मी गप्प बसते, नाहीतर मी तुला भयंकर शाप दिला असता.
पण शिवनामाने पवित्र झालेल्या वाणीने मी अभद्र शब्द उच्चारणार नाही. शिवनिंदकाचे तोंड सुद्धा पाहू नये. तू आता इथून चालता हो. पार्वती अशी संतापाने बोलत असताना तिची आपल्यावरील दृढ निष्ठा, भक्ती व प्रेम जाणवून भगवान शंकर प्रसन्न होऊन तिच्या पुढे खऱ्या रूपात प्रकट झाले. ते तिला म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला हवा असेल तो वर माग. साक्षात शंकर प्रकट झालेले पाहून पार्वतीला अतिशय आनंद झाला. ती शंकरांचे चरण धरून म्हणाली, प्रभो, मला आपली अर्धांगिनी म्हणून स्वीकारा. तथास्तु म्हणून भगवान शंकर कैलास पर्वतावर निघून गेले. पार्वती ही मोठ्या आनंदाने आपल्या घरी गेली. मग शंकरांनी पार्वतीला रीतसर मागणी घालण्यासाठी अरुंधतीसह सप्तऋषींना हिमालयाकडे पाठवले. हिमालयाने मोठ्या प्रेमाने सर्वांचे स्वागत केले. अरुंधतीने पार्वतीचे रूप न्याहाळून पाहिले. शिव भवानी छान जोडा आहे असे तिने आपला अभिप्राय दिला. सप्तऋषींनी हिमालयाकडे पार्वतीसाठी मागणी घातली. शंकरांसारखा जगदात्मा आपला जावाई होणार या विचाराने हिमालय व मेना यांना फार धन्यता वाटली. मग विवाहाची बोलणी झाली. मन्मथ संवत्सर चैत्र शुद्ध अष्टमी हा मुहूर्त ठरला. सप्तर्षी परत फिरले. शिव पार्वतीच्या विवाहाची वार्ता ऐकून सगळ्या देवांना आनंद झाला, कारण शिव पार्वतीचा पुत्र तारकासुराचा वध करणार होता. विवाहाचा दिवस जवळ आला. हिमालयाने विवाहासाठी फार मोठी थाटात तयारी केली. 10,000 मैल लांबीचा रत्नखचित दिव्य भव्य मंडप उभारला. वरपक्षाच्या लोकांना राहण्यासाठी मोठे भव्य महाल बांधले. सगळी काही जय्यत तयारी झाली. सर्व देवांना अग्रहाची निमंत्रणे गेली. भगवान शंकर सर्व देवगणांसह विवाहासाठी निघाले. यक्ष, गंधर्व, सिद्ध, चारण, गुह्यक निघाले. किन्नर निघाले. अष्टवसू, अष्टनायिका निघाल्या. नवग्रह, द्वादश आदित्य, एकादश रुद्र निघाले. याशिवाय सर्व देवगण, शिवगण, ऋषीमुनी शिवपार्वती विवाहाचा सोहळा पाहण्यासाठी निघाले. सगळी वराडी मंडळी लग्नघरी येऊन पोहोचली. हिमालयाने सर्वांचे यथोचित स्वागत केले. तेथे कशाला काही कमतरता नव्हतीच. साक्षात अष्टसिद्धी नवनिधी लग्नदारी राबत होत्या. सगळीकडे आनंद उत्साह ओसांडून वाहत होता. लग्नघटिका जवळ आली. स्वर्गीय संगीताचे सूर उमटू लागले. शंकरांना मिरवत लग्न मंडपात आणले. मधुर पाकादी विधी पार पडले. नवरदेव शंकरांच्या समोर अंतरपाट धरला. नववधू पार्वतीला आणून पाटावर उभी केली. ऋषीमुनी वेदमंत्र म्हणू लागले. शिव पार्वतीचा विवाह झाला. सगळ्यांनी आनंदाने टाळ्या वाजविला. आकाशातून पुष्पवृष्टी सुरू झाली. विवाहाचे सर्व विधी यथासांग पार पडले. 4 दिवस विवाह सोहळा चालू होता. हिमालयाने तेथे उपस्थित असलेल्या सर्वांचा वस्त्रालंकारांनी सत्कार केला. अग्नीला प्रदक्षिणा घालताना ब्रह्मदेवानी पार्वतीचे नख पाहिले. त्या नखाच्या सौंदर्याने ब्रह्मदेव कामातूर झाला. त्या अवस्थेत त्याचे वीर्य जमिनीवर पडले. त्यातून वालखिल्य यांचा जन्म झाला. ब्रह्मदेवाचा हा कामातूरपणा पाहून शंकर अतिशय क्रुद्ध झाले. त्या रागाच्या भरात शंकरांनी ब्रह्मदेवाचे 5वे मुख तोडून टाकले. सगळेजण गोंधळले. शेवटी भगवान विष्णूंनी सर्वांची समजूत घालून पुन्हा त्यांना शांत केले. मग शिवशंकर नववधूला पार्वतीला घेऊन आपल्या कैलास पर्वतावर गेले. आता शिव पार्वतीला लवकरच पुत्र होईल व तो तारकासुराचा वध करील व त्रैलोक्यावरील संकट नाहीसे करील या विचाराने सर्व ऋषीमुनी देव आनंदित झाले होते. तारकासुराचा वध. शिव पार्वती एकांतवासात राहू लागले. ऋषी किंवा देव कुणालाच तेथे प्रवेश मिळत नव्हता. अशा अवस्थेत 4 युगे लोटली, परंतु शंकरांना पुत्र होण्याचे काही लक्षण दिसेना. तारकासूर दिवसेंदिवस अधिकच उन्मत्त होऊ लागला. देव मोठ्या काळजीत पडले. आता शंकरांना पुत्रप्राप्ती करण्याची विनंती करावी असे सर्व देव ऋषींनी ठरवले. मग शिव पार्वती जेथे एकांतात राहत होते तेथे अग्नीला पाठवण्याचे ठरले. अग्नी तेथे अतिथीचा वेश धारण करून शंकरांकडे गेला. दारात उभ्या राहून तो ओम भवती भिक्षाम देही असे म्हणून भिक्षा मागू लागला. माझे तेज ज्याला भिक्षा म्हणून घाल असे शंकरांनी सांगितले. तेव्हा पार्वतीने शंकरांचे तेज अग्नीला भिक्षा म्हणून वाढले. त्या तेजाने अग्नीला गर्भधारणा झाली. त्यामुळे अग्नी अगदी शर्मिंदा झाला. तशा अवस्थेत तो परत जात असता त्याला 6 कृतिका दिसल्या. त्या गंगेत स्नान करून काठावर उन्हात बसल्या होत्या.
अग्नीने आपल्या पोटातील गर्भ काढून त्या 6 कृत्तिकांच्या पोटात घातला. त्यामुळे त्या 6 कृत्तिकांना गर्भधारणा झाली. त्यांना मोठे आश्चर्य वाटले. या भयंकर घाबरल्या. यांनी आपल्या पोटातील गर्भ काढून शरवणात टाकले. त्या 6 गर्भापासून एक अत्यंत तेजस्वी पुत्र निर्माण झाला. त्याला 6 तोंडे 12 हात होते, म्हणून याला षडानन असे म्हणतात. त्याचा जन्म कार्तिक महिन्यातील कृत्तिका योगाला 6 कृत्तिकापासून झाला, म्हणून त्याचे नाव कार्तिकेय असे ठेवण्यात आले. त्रिकालज्ञानी शंकरांनी हा आपलाच पुत्र आहे हे ओळखले व त्याला उचलून पार्वतीच्या स्वाधीन केले. त्याला मांडीवर घेताच पार्वतीला पाळणा फुटला. पार्वतीने 7 वर्ष मोठ्या प्रेमाने कार्तिकेयाचे लालन पालन केले. पुत्रप्राप्तीने शिव पार्वतीला आनंद तर झालाच, पण शंकरांना स्कंद नावाचा पुत्र झाला. ही शुभ वार्ता समजताच सर्व देवांना अत्यानंद झाला. त्यांनी तारकासुराबरोबर युद्ध करण्याची तयारी केली. कार्तिकेयाला इंद्राच्या सेनेने देवसेनेचे सेनापती पद दिले. सर्व देवांनी कार्तिकेयाला तारकासुराचा वध करण्याची विनंती केली. मग कार्तिकेयाने विशाल रूप धारण केले. त्याला 12,000 हत्तींचे बळ प्राप्त झाले होते. देवसेनेने तारकासुराच्या नगराला वेढा घातला. मग देव असुरांचे घनघोर युद्ध सुरू झाले. सगळी देवसेना कार्तिकेयाच्या पाठीशी उभी राहिली. 7 वर्षांचा शिवपुत्र कार्तिकेय देवसेनेचा सेनापती म्हणून तारकासुराशी प्रचंड युद्ध करू लागला. तारकासुर अत्यंत त्वेषाने त्याच्यावर धावून आला. कार्तिकेयाने अत्यंत अक्राळ विक्राळ रूप धारण केले. तारकासुराने कार्तिकेयावर बाणांचा पाऊस पाडला, पण कार्तिकेयाने आपल्या 6 मुखांनी ते सगळे बाण गिळून टाकले. तारकासुराने एक भयंकर शक्ती फेकली. देवसेनेत हाहाकार झाला, परंतु वैकुंठाहून आलेल्या योगमायेने मधल्यामध्येच ती नष्ट केली. तारकासुराने अनेक अस्त्रांचा उपयोग केला, पण कार्तिकेयावर याचा काहीही परिणाम झाला नाही. मोरावर बसलेला कार्तिकेय आता रुद्रासारखा महाभयंकर दिसत होता. तारकासुराने शेवटी ब्रह्मास्त्र सोडले, पण कार्तिकेयाने तेही गिळून टाकले. तारकासुर अतिशय चिडला, संतापला. तो निशस्त्र झाला होता. त्याने रथातून उडी टाकली व तो विजेसारखा कार्तिकेयावर धावून गेला. त्या क्षणी कार्तिकेयाने गगनभेदी आरोळी ठोकली व तारकासुरावर झेप घेतली. मग तारकासुराचे व कार्तिकेयाचे मल्लयुद्ध सुरू झाले. ते 7 दिवस चालू होते. शेवटी कार्तिकेयाने तारकासुराचे पाय पकडून त्याला गरगर फिरवले व जमिनीवर आदळले. तारकासुराच्या शरीराचा अगदी चेंदामेंदा झाला. तारकासुर ठार झाला. अवघ्या त्रैलोक्याला आनंदाचे उधाण आले. आकाशातून देवांनी पुष्पवृष्टी सुरू केली. तारकासुर मेला, तारकासुर ठार झाला अशी वार्ता सर्वत्र पसरली. इंद्राने तारकासुराचे नगर लुटले. सर्व देवस्त्रियांची बंदिवासातून सुटका केली. कार्तिकेयाचा सर्वत्र जय जयकार सुरू झाला. देव ऋषींनी आनंदोत्सव सुरू केला. कार्तिकेय शिव पार्वतींना वंदन करून तपाचरणासाठी वाराणसीला निघून गेला. नंतर एकदा पार्वतीने कार्तिकेयाजवळ त्याच्या विवाहाचा विषय काढला, तेव्हा कार्तिकेय म्हणाला, सर्व स्त्रिया माते समान मानाव्या असे तू मला सांगितले होतेस, म्हणून जगातील सर्व स्त्रिया मला माते समान आहेत, त्यामुळे मी विवाह करू शकत नाही असे बोलून कार्तिकेय अरण्यात धावत गेला. पार्वती त्याच्या मागे धावू लागली. तेव्हा आकाशवाणीने कार्तिकेयाचे शब्द ऐकू आले, जी स्त्री माझ्या दर्शनाला येईल ती 7 जन्म विधवा होईल. पण कार्तिक महिन्यातील कृत्तिका योगावर एखादा पुरुष माझ्या दर्शनासाठी आला तर तो 7 जन्म भाग्यवंत होईल. लक्ष्मी आणि सरस्वती त्याच्यावर कृपा करतील. नंतर एकदा ऋषीमुनींनी प्रार्थना केली असता आपल्या भेटीसाठी तळमळणाऱ्या आपल्या मातेला पार्वतीला भेटण्यासाठी कार्तिकेय वाराणसीला गेला. माता पित्यांना भेटून तो पुन्हा तपश्चर्या करण्यासाठी वनात निघून गेला. स्कंद पुराणात सुतांनी सांगितलेली ही कथा जे पठण श्रवण करतील त्यांची सर्व संकटे नाहीशी होतील. स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीलामृताचा 13वा अध्याय समाप्त. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभम भवतु. ओम नमः शिवाय.